हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर असं म्हणतात की अधिक मासमध्ये देवांना जाऊन यावं किंवा कुठल्याही देवीची ओटी वगैरे भरायची असते, म्हणजे देवांचं दर्शन घेतलेलं चांगलं असतं अधिक मासमध्ये। त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आज जाऊया गणपतीच्या मंदिराने आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात गणपतीच्या दर्शनाने करतात आणि गणपती बाप्पापासून करतात, त्यामुळे प्रथम दर्शन तर गणपतीचंच करायचं ठरवलं। त्यामुळे बऱ्याच वर्षातनं म्हणजे मी कॉलेजला असताना किंवा जॉबला असताना मी टिटवाळ्याच्या मंदिरात गेलेली, त्यावर मी आता पहिल्यांदा म्हणजे 5 ते 6 वर्षातनं पहिल्यांदा मी आज टिटवाळा मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलीये। तर टिटवाळा स्टेशन पासून कल्याण पासून एक टिटवाळा किंवा आसनगाव ट्रेन जाते, टिटवाळा स्टेशनला उतरायचं आणि तिकडून ईस्ट साइडला ऑटो असतात, तर ऑटो पर पर्सन सीटवर 20 रुपये घेते आणि मग आपल्याला मंदिराजवळ सोडते। तर इथे बघा मंदिर दुपारच्या आम्ही ऑड डे दिवशी गेलो, मंगळवारी संकष्ट चतुर्थी दिवशी खूप गर्दी असते, पण आम्हाला खूप छान दर्शन भेटलं, खूप मस्त। असं म्हणतात की हा गणपती नवसाला पावतो, त्यामुळे आम्ही म्हणजे मी तर आधी नेहमीच जायची, पण आता काही जाणं होत नाही, आम्ही खूप लांब राहतो। तर म्हटलं इकडे आलीये तर आता जाऊन येऊया आणि मग आम्ही मस्त असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। बघा हा उजव्या सोंडेचा गणपती आहे, तर असं म्हणतात या गणपतीला मोक्ष मागायचा असतो असं म्हणतात। तर मला इतकं तर काही माहित नाही, पण आम्ही मस्त असं दर्शन घेतलं, थोडंसं नामस्मरण केलं आणि इथे छोटंसं शंकराचं सुद्धा मंदिर आहे, तर इथे सुद्धा दर्शन घेतलं आणि इथे एक प्रदर्शन चालू आहे, तिथे सगळे घरगुती खाद्यपदार्थ मिळतात, फक्त तिथे चक्कर मारून आलो आम्ही आणि अशा प्रकारे आज टिटवाळ्याचं दर्शन घेतलं। इथे विहीर पण आहे, पण ती पूर्ण व्यवस्थित फिनिशिंग केले तिला, म्हणजे कोणी पडू नये वगैरे। तर अशा प्रकारे इथे छोटासा लेक सुद्धा आहे, पण आता बोटिंग वगैरे सध्या बंद आहे आणि मस्त इथे एक चक्कर मारली, इथे बसायला वगैरे खूप छान आहे आणि असं गार्डन सारखं मस्त ग्रीनरी आहे। मिनी व्लॉग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अधिक मास मध्ये नक्की देवदर्शन करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।